हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये भारताच्या कारवाईची दहशत. जैशची प्रशिक्षण शिबिरं आणि मुख्यालय केली रिकामी, कमांडरनाही सुरक्षित ठिकाणी पाठवलं. पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं. त्रालमध्ये आयईडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर केलं उद्ध्वस्त. घटनास्थळी पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम. एनआयचं पथक आज पुण्यात येणार. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबाचा जबाब नोंदवण्याची शक्यता. नाशिकच्या काठेगल्लीतील दंगल पूर्वनियोजितच, पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस. तर दगडफेक प्रकरणी टिप्पर गँगचा समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त. मालेगाव शहरातील वेगवेगळ्या भागात 9 ठिकाणी ईडीचे छापे. बनावट जन्ममृत्यू दाखले प्रकरणात सकाळपासून छापेमारी. अर्जुन खोतकरांसह मुलगा अभिमन्यू यांना जीवे मारण्याची धमकी. इंस्टाग्रामवरून वेगवेगळ्या अकाउंटवरून देण्यात आली धमकी. पोलिसांकडे तक्रार दाखल, तपास सुरू. शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. सर्व प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने रद्द. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोठा निर्णय. कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा. एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी अटकेची गरज नाही, तर जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना चेन्नईला जाण्याच्या सूचना. अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही अद्याप पोलिसांविरुद्ध एफआयआर का नाही? कोर्टाचा संतप्त सवाल. तर तपास एसआयटीकडे वर्ग न केल्यानेही कोर्टाने सुनावलं. राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अवमान प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीमध्ये अटक. 24 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई. गडचिरोलीच्या कर्रेगट्टा पहाडीजवळ 72 तासांपासून मोठं ऑपरेशन सुरू. 1000 माओवाद्यांना लष्करानं घेरलं. 3ही राज्यांच्या सीमेवरती हाय अलर्ट जारी.